तर नमस्कार मित्र, आज आहे आपण वालिवरे या ठिकाणी. तर तुम्ही बघू शकता आता नवरी आणलेले आहे, तर इथं लग्न आहे. तर बघू शकता तुम्ही आता लग्न लागणार आहे. तर नवरी सुद्धा आणलेली आहे मंडपामध्ये. तर आता लग्नाला सुरुवात होणार आहे. असं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही. तर फायनली गाईज बघू शकता नवरदेव पण आहे इथंच. तर आता थोड्याच वेळात लग्न सुरू होणार आहे. तर फायनली गाईस बघू शकता तुम्ही लग्नाची तयारी चालू आहे आता. तर गाईस आता लग्न लागणार आहे. कंटिन्यू बघत राहा तुम्ही आपला ब्लॉग. तर फायनली गाईस लग्नाला सुरुवात झालेली आहे. तर फायनली गाईस तर आता लग्न लागलेलं आहे. तर आता मामाचं कन्यादान द्यायचं काम चालू आहे इथं. तर बामण सुद्धा बसलेला आहे, बघू शकता तुम्ही खतरनाक मध्ये. तर आता इथून कन्यादान दिल्यावरती फळं भरायचं काम सुरू होणार आहे. तर गाईस कन्यादान अजून सुरूच आहे. नाव वगैरे नाही, काय बामण काहीतरी हे करू राहिलंय त्याला. तर आपला ब्लॉग बघत राहा तुम्ही. आपण वर नाही गेलेली कारण की वर जाण्यासाठी जागाच नाही, तो लहान तेज असल्यामुळं. तर तुम्ही बघू शकता. तर कोकणामध्ये आपण कोकणामध्ये अशा प्रकारे लग्न पार पाडणार आहे. तर काही अजून चालूच आहे. तर बघू शकता तुम्ही हांडा. तर मामाचं कन्यादान आहे. हांडा कळशी दोन्ही पण आहे, काही विषय नाही काही. तर आता आवरतच आलेलं आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता आवरलेलं आहे आता. तर गाईस बामणाचं काहीतरी चालू आहे त्याच्यात बडबड. तर माईक पण बंद असल्यामुळं काही त्याचा आवाज नाही गेला, काही विषय नाही. तर फायनली गाईस आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण आता आपण ब्लॉग इथंच संपवत आहे. तर भेटू आपण असेच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इथं तुला कसं काय वाटायला लागणार येऊन फायरवाला गडी. हां, नवरीचा भाव आला पाहिजे ना.